अरे आलास, चल तुला जेवायला वाटते. काही नकोय मला. का रे, बाहेर खाल्लंस का काही? नाही. बरं झालं नाही खाल्लंस ते. एक तर सारखा बाहेर असतोस. हे असं बाहेरचं खाऊन तब्येत बिघडायची ना तुझी. आई डोकं दुखते ग माझं. काहीतरी औषध देतेस का? म्हणजे काय रे, काय झालं? खूप उन्हात हिंडलायस का? पित्त झालंय का तुला? काही माहित नाही. मग कशामुळे झालं? काय झालंय? अजय, सारखा विचार करतोयस का? सांग ना काय झालंय. हे बघ, माझ्याकडे बघ आणि सांग मला काय झालंय ते. सगळी माणसं अशी का वागतात काहीच कळत नाही मला. कोंडी झाल्यासारखं वाटतंय मला. असं वाटतं एकदाच काय ते सगळं संपून टाकावं आणि एक मार्ग काढावा एकदाच. नेहाच्या घरी गेलो होतो. नेहाच्या घरी? तू का, काय झालं? तू म्हणाली होतीस ना स्पष्ट बोल सगळं एकदाच, म्हणून गेलो होतो. मग ते खरंच नेहासाठी स्थळ शोधायला लागलेत. तसं का करतात मला काहीच कळत नाही. अरे कदाचित त्यांना तू लवकर निर्णय घ्यायला हवा असेल. अगं पण ही काय पद्धत झाली का? मला निर्णय घ्यायला उशीर होतोय म्हणून नेहाने का सगळं सोसावं? तिची काय चूक आहे? कोण तो मुलगा तिला बघून जातो आणि तिचे हाल होतात ग. बिचारी रडून रडून तिचे डोळे सुजले होते. म्हणून म्हणताय अजय, तिच्यासाठी का होईना माझं ऐक. आई मी तुझं ऐकलं. मी त्यांना सांगितलं मी भाड्याने फ्लॅट घ्यायला तयार आहे. खरंच? मग आता तरी शांत झाले ना ते? शांत कसले? नेहाच्या आईची हार झाली, चिडल्या त्या. अजय, आई मी त्यांच्याशी आजपर्यंत आदराने वागत आलोय. त्यांचं वागणं मला पटलं नसेल तरीही मी त्यांच्याशी आदराने बोलत आलोय. ते तुझ्याशी वाईट वागले तरीही मी त्यांना काही नाही बोललो, उलट नाही बोललो. तू म्हणाली होतीस म्हणून. का तर माझ्या वागण्यासाठी तुला कोणी जबाबदार ठरू नये म्हणून. पण आता मी बोलणार. अरे पण मग आता काय झालं? आता तर त्यांचे सगळे प्रश्न सुटलेत ना? प्रश्न वाढलाय. उशीर झालाय म्हणे. उशीर? कशाला उशीर? मला खरंच काही कळत नाही. कसला उशीर? त्यांचं काय लॉजिक आहे मला काही कळत नाही. त्यांची सगळ्यात मोठी वाट मी मान्य केली आहे. घर घ्यायला तयार झालोय मी, तरी पण. मला सांग, हे नेहाची आई बोलली का बाबा? आई म्हणाली. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं.
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.